स्मृती संघाला फलंदाज बाद अभि जगताप मैदानाच्या बाहेर मोठा धक्का लागलाय तो आंबवडे खुर्द टीमला. मग ऍक्शन रिप्ले मध्ये हा रिले झेल तुम्ही पाहताय. खरं तर खाली आले होते बॉलच्या श्रीकांत आणि त्यानंतर बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं रमेशच्या माध्यमातून. इथे बघा नो बॉलचा इशारा केलाय पंचाच्या माध्यमातून. येस ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल येस अंपायर नो बॉल कशासाठी होता नक्की. येस हाईट साठी होता. ओके पुढचा बॉल असेल फ्री हिट. हो यावेळेस बघा आडव्या बॅटने गॅप शोधलाय अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग एरिया क्लिअर करत सीमा पार विशाल वरांडेच्या बॅटमधून या इनिंगचा हा पहिला चौकार. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर विठ्ठलचा बॉल अगदी उसळी घेतली बॉलने आणि अगदी टोवर आले स्वतः आणि टोवर येऊन अगदी हा बॉल मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साइडला पाठवला. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर आहे तो 5 नोबोची 1 आणि आलेला हा चौकार. बघा वेळेचं बंधन आहे निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला तुमची इनिंग या ठिकाणी समाप्त करायची आहे. थोडंसं शांत वातावरण आपण पाहतोय सध्याच्या घडीला मध्ये मध्ये वाऱ्याची मंद झुळूक आणि अगदी उष्णता आता हळूहळू कमी होईल कारण आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रवेश करतोय. 3:55 होत आहेत आणि दुसरा सेमीफायनलचा सामना अगदी योग्य वेळेमध्ये अगदी ॲक्युरेट टाइम मॅनेजमेंट आपल्या संपूर्ण कमिटीची पाहायला मिळते. यावेळेस समोर फटका खेचलाय लॉंग ऑफला नाहीये खेळाडू थांबला गेलाय खेळपट्टीचा आपण पाहतोय. खरं तर त्या ठिकाणी खेळपट्टी आहे अतिरिक्त त्याच्या बाजूला थोडीशी माती आहे त्या मातीमध्ये तो बॉल फसला अन्यथा डेफिनेटली हा बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाणार होता. 2 धावा मिळतात या बॉलवर स्कोर पाहायला मिळतोय 7 धावा. पहिल्या सेमीफायनल मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग केला वैभव स्मृती संघाने आणि प्रवेश निश्चित केला तो मेगा फायनल मध्ये. गेल्या वर्षीचा तो विजेता संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल ऑलरेडी एक नो बॉल टाकला होता आणि हा दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बाउन्सर या ओव्हर मधील. स्कोर पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावर. यावेळेस बघा पुल मारलाय बॉल हवेत आहे काही काळ दिशा काय सांगते बॉलची. बॉल चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय विशाल वरांडेच्या बॅटमधून या इनिंगचा हा दुसरा चौकार. मग हा उसळी घेणारा बॉल होता परफेक्ट पद्धतीने बॉलला खरं तर पुल केलं आणि पाठवलं ते स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेचं खरं तर ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यासाठी अँडी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा बॉल, यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय, खेळायचं होतं, डायरेक्ट हिट केलाय आणि इट्स गॉन. बॅट्समन आउट, मोठी विकेट. विशाल वरांडे जाईल मैदानाच्या बाहेर. डायरेक्ट हिट, काम तमाम, फलंदाज बाद. दीपक, एकदा दीपक साठी जोरदार टाळ्या. बुलेट थ्रो अगदी यष्ट्यांवर जाऊन आदळला, डेंजर एंडला होता तो. विशाल वरांडे जावं लागेल मैदानाच्या बाहेर. नाहक बळी गमावलाय. अति घाई संकटात नाही, अति हव्यास नव्हे बरा. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम आहे. जरा सॉफ्ट आउट दिले आपण अगोदर आणि तुमचा रिव्ह्यू आहे, पण लाईव्ह मध्ये आलं तर आपण कन्सिडर करू, नाही आलं तर तुमचा निर्णय हा अंतिम निर्णय. ओके, यस. तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण या. नाही नाही, तिसरे पंच आपण या कोणीतरी, कारण पंचांनी पाहिलेलं चांगलं, आयोजन कमिटी नको, कारण प्रीमियर लीग आहे, सर्व आपलेच आहेत, त्यामुळे कोणाच्या मनामध्ये साशंकता नको. खरं महत्वाचा डिसिजन आहे, महत्वाचा खेळाडू. बघा हे ड्रोन व्ह्यू, हो काय लाजवाब व्ह्यू आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणचा. नाही, पंच येतील, पंच पाहतील, महेश मिसाळे सर आहेत, आपण डिस्कशन करू नको. सर बघतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. न्यूट्रल पंच या स्पर्धेसाठी आहेत, कोणत्या खेळाडू अन्याय होता कामा नये. ही आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर घणसोली संपूर्ण हे शहर आणि त्याच्या बाजूला ही अगदी खाडी, हे सिडकोचे अपार्टमेंट्स आणि तो अथांग अरबी समुद्र तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. डिसिजन पाहिलं जातंय, तोपर्यंत आपण या व्ह्यूजचा आनंद घेऊया. यस, आउट आहे, त्यामुळे ऑनफिल्ड पंचाचा निर्णय अगदी योग्य होता आणि विशाल वरांडेला मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट असेल. आता धाबे दणानले आई भराडी माता आंबवडे खुर्द संघाच्या डगआउटचे, कारण विशाल वरांडे आयकॉन खेळाडू, कॅप्टन या टीमचा, जातोय तो मैदानाच्या बाहेर. पहिल्याच ओव्हरमध्ये किती घडामोडी घडतायत. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर बीमर, सर एक बॉल बाकी है. यस यस, एक बॉल बाकी है. पुढचा बॉल विठ्ठलचा. हो, इथे डान्सिंग डाऊन द विकेट आणि वन्स अगेन नो बॉल. भरपूर लांबलं हे षटक, भरपूर उचले घेणारे बॉल. बाउन्सर पहिलेच वॉर्निंग दिली होती विठ्ठलला, 2 वेळा त्या खरं तर उल्लंघन केलं त्या गोष्टीचं. 13 धावा धाव फलकावर. लक्ष्मण आलेत न्यू बॅटर, करण साळुंके आहेत नॉन स्ट्राईकला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय विराट स्मृती, जिथे आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर विठ्ठल युवा गोलंदाज, आणि थोडस चुकी झाली त्यांच्याकडनं. यावेळेस चांगलं पीक केले बॉलला. पीक, जज अँड डिपॉझिट ओव्हर दी मिड विकेट एरिया फॉर द मॅक्सिमम. हे नाहक चेंडू टाकलेले किती महागात पडलेत आता ते विठ्ठलला आणि विराट स्मृती टीमला. शेवटच्या बॉलवर आला तो षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
स्कोर आहे तो 2 गडी बाद 19 धावा. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 चा दुसऱ्या पर्वाचा आनंद आपण घेता. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धा. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच धावा आल्यात ते म्हणजे 19. मात्र अजून एक 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचं अजून एक षटक येणं बाकी असेल आणि डेफिनेटली पृथ्वीराज यादवला आपण पाहतोय खरं तर बॉलिंग मार्कवर. तसं बॉलिंग मार्क तो सज्ज करत असताना सेट करत असताना भरपूर धाबा आल्या विठ्ठलच्या विरुद्ध. त्या अतिरिक्त चेंडू त्यानंतर जे एक्स्ट्रा चेंडू मिळाले त्यावर आलेले तो षटकार नो बॉल, त्यावर आल्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर आलेला चौकार. त्याच दरम्यान प्रमोद कदम यांच्या ठिकाणी आगमन झाले. आम्ही प्रमोद कदम यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. प्रमोदजी, प्रमोद कदम यांचं सहर्ष स्वागत आहे. एक चांगले खेळाडू आपल्या पाटण तालुक्यातील. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये. करण साळुंके पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. चला पृथ्वीराज जास्त वेळ घेऊ नका, आपण लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्या. चला लक्ष्मण आहे आणि करणने आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता आणि आता लक्ष्मण स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतोय. पृथ्वीराज यादव पहिला बॉल. यावेळेस थोडासा खाली राहिला होता बॉल. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला वेगाने बॅट फिरवली होती. खेळाडू आले अगदी डीप वरनं मिड विकेट वरनं स्क्वेअर लेगला उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. खातं उघडलं जात आहे. लक्ष्मणचं 2 धावेने एकूण स्कोर जाऊन पोहोचले 21 वर. पहिल्या सेमीफायनल मध्ये फक्त 38 धावांचं लक्ष होतं आणि इथे पहिल्या ओव्हरमध्येच आपण जर पाहिलं तर तब्बल 19 धावा आल्या होत्या आणि आता 2 धावात अजून ऍड होत आहेत. 21 धावा धावफलकावर. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आई भराडी माता आंबवडे खुर्द हा संघ आता प्रयत्न करतोय हे निश्चित आहे. हो, यावेळेस बॅकफूट वरनं जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. कव्ह पॉइंटला बाउन्सने बीट केलंय. एक्स्ट्रा बाउन्स इथे प्राप्त करतोय गोलंदाज पृथ्वीराज यादव. सातत्याने ग्रामीण क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, आयकॉन म्हणून अनेक संघामध्ये खेळतोय. त्यामुळे अशा पोझिशन मध्ये, अशा मॅचच्या सिच्युएशन मध्ये कोणती गोलंदाजी करायला हवी, फलंदाजांना कसं थांबवायला हवं हे त्याला अगदी योग्यरित्या माहिती आणि तोच प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळतोय. आला तो डॉट बॉल लक्ष्मणच्या विरुद्ध. स्कोर 21. प्रोजेक्टेड स्कोर आहे 79 इथून. पुन्हा एकदा बघा अगदी चेसलाईनचा बॉल होता. भरपूर वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस आपल्याला पाहायला मिळतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर अगदी उसळ घेतली या बॉलने. वेगवान पद्धतीचा बॉल डिलिव्हर करतोय पृथ्वीराज. राज करतोय या 2 बॉलवर. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. लक्ष्मणला थांबवले पूर्णपणे. स्कोर आहे 21. 2 गडी बाद. इथे फटका फसलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे. ओ हो 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 हो, कॅच टिपला आणि त्यानंतर बॉलला कदाचित सोडून दिलंय. चांगला झेल टिपला विठ्ठलच्या माध्यमातून. चांगली रनिंग त्याने दाखवली. भरपूर अंतर त्याने पार केलं आणि खेळी समाप्त झाली ती लक्ष्मणची. पृथ्वीराज यादवला मिळालं ते यश. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॅकफुटला जाऊन बॉलला ऑन साइडला उडवलं होतं. विठ्ठल आले डीप मधनं. भरपूर अंतर त्याने पार केलं. पोलीस आहेत आणि त्यानंतर बॉलला मात्र सोडून दिलं होतं. कॅच कंप्लीट केला आणि त्यानंतर बॉलला सोडलंय. फलंदाज बाद झाला लक्ष्मण. प्रदीप पवार आलेत मैदानाच्या आतमध्ये. 21 ला 3 आहे.
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं हे षटक बरोबर 4 वाजतात आणि अगदी नियोजित वेळेमध्ये आपण पाहतोय सामने संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवसीय हा प्रीमियर लीगचा सोहळा आज मात्र येणार संपुष्टात. आयोजन कमिटीची प्रचंड मेहनत गेले 1.5 ते 2 महिन्यापासून या प्रीमियर लीगला मात्र कसं यशस्वीरित्या पूर्ण करता येईल त्यासाठी त्यांची असलेली अतोनात मेहनत. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन. प्रदीप पवार न्यू बॅटर स्ट्राईकला 5व्या क्रमांकावर. पृथ्वीराज यादव नेक्स्ट बॉल. हो स्विंग अँड मिस. बॅट फिरवली तिल मात्र संपर्क नाहीये. भन्नाट आणि भन्नाट वेग इथे पाहायला मिळालाय. वन्स अगेन फास्ट अँड फ्युरियस अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय चेंडू. खेळपट्टीची चांगली साथ पृथ्वीराज इथे प्राप्त करतोय. 5 बॉल फक्त 2च धावा दिल्यात या ओव्हरमध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील संपादित केली आहे ती पृथ्वीराज यादवने. 21ला 3 शेवटचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांचं षटक हाताळलं फक्त पृथ्वीराज यादवने आणि एक विकेट घेतली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 21 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात आई भराडी माता आंबवडे खुर्द संघ. आमच्या मंचाच्या बाजूला डाव्या बाजूला आपण पाहतोय सर्व आमचे हे खेळाडू या मॅचचा आनंद घेतात. खरं तर डगआउटही तिकडेच पाहायला मिळते आणि बघा ड्रोन व्ह्यू. आमचं मुख्य व्यासपीठ त्याच्या बाजूला एक कॉमेंट्री बॉक्स. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंदा घनसोली आणि त्याचा हा अगदी बर्ड आय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून. आमचे अँडी म्हात्रे जे कव्हर करतात ड्रोनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आणि आजूबाजूचा परिसर देखील मध्ये मध्ये. खरं तर ही घनसोली सिटी घनसोली नगरी नवी मुंबईचा असलेला एक अविभाज्य भाग अविभाज्य घटक. श्रीकांत आलेत. पहिला बॉल डिलिव्हर करतील 3ऱ्या ओव्हरचा. पहिला बॉल इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बाबू शेळके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वतः संघ मालक येत आहेत बॉलच्या खाली आणि श्रीकांतला मिळालं पहिल्या बॉलवर यश. फलंदाज बाद करण साळुंके मैदानाच्या बाहेर. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 19 झाल्या होत्या. नंतर पृथ्वीराज यादवने तो मोमेंटम ब्रेक केला. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल देत आता आपण पाहतोय हा श्रीकांत उसरी घेणारा बॉल होता. बॅटच्या अगदी बॉटमला लागला. त्यानंतर अगदी 30 यार्डच्या आतमध्ये बाबू शेळके यांना आपण पाहिलं. त्यांनी तो झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का लागला तो बॅटिंग करत असताना आई भराडी माता आंबवडे खुर्द या टीमला. 21 या आकड्यावर 21 रन्स. बघा ही आपल्याला घनसोलीच्या बाजूला असलेली खाडी पाहायला मिळते. त्याच्या थोडासा पुढे अथांग असा अरबी समुद्र आणि त्या बाजूला आहे ती मुंबई. आणि नवी मुंबई आणि मुंबईच्या मध्ये असलेली ही अरबी समुद्रातील खाडी पाहायला मिळते. आणि अँडी मात्र कुठे ड्रोन नेतील काही सांगता येत नाही. बघा ते किरण स्मृतीचं क्रीडांगण देखील इथे पाहायला मिळते आपल्याला. बॉलला सोडून दिलंय आणि चांगला निर्णय. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल होता गोलंदाज श्रीकांतचा. आणि बघा हे किरण स्मृतीचं क्रीडांगण कुठली तरी टुर्नामेंट चालू आहे तिकडे आणि तेही पाहायला मिळते आपल्याला. त्यांचंही व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते आणि हे फक्त अँडी म्हात्रे आणि ओमसे एमटीसी लाईव्ह करू शकते. क्या बात आहे. हो कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलला हॅमर केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा पार. केलाय की तो घणाघाती वार वार आणि वार आला तो षटकार. सोन्या येडगे आले मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेस करत असताना बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलला फेकून दिलं डिपॉझिट केलं ते मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि ठोकला तो हा महत्वपूर्ण षटकार. कारण धावा पाहिजेत त्या एका बाजूला. आई भराडी माता आंबवडे खुर्द टीमला या सेमीफायनलच्या मॅच मध्ये नॉकआउट मध्ये स्पर्धा गेली आहे. त्यामुळे इथे विजय पाहिजे. इथे विजय पाहिजे तर पहिले धावा पाहिजेत आणि धावा पाहिजे तर मागचे चौकार षटकार पाहिजेत आणि ते पूर्तता करत असताना सोन्या येडगे
स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जात असताना 28 या आकड्यावर 28 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय हे सुंदर क्रीडांगण ज्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होते. फुलटॉस बॉल टाकला, इथे कॅचची संधी. मंगेश आले, थोडासा उशिरा स्टार्ट केला मात्र हरकत नाही, बॉलला सामावून घेतला हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय तो सोन्या येडगे. हॅलो हॅलो शिक हॅलो. आई भराडी माता आंबवडे खुर्द ज्याचे संघ मालक आहे संतोषजी कोळेकर, संदीपजी कोळेकर. आणि हा संघ मात्र आता अडचणीमध्ये येत असताना बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मंगेश शेळकेने खूप सुंदर जेल टिपला. लोअर फुलटॉस बॉल होता, मनगटाचा वापर केला, रिसचा वापर केला मात्र अंतर पार करू शकला नाही. आणि मिड विकेटला आपण पाहिले तर मंगेश शेळके होते, कोणती चुकी केली नाही आणि फलंदाज बाद झाला. दुसऱ्या बाजूला विराट स्मृती, सुरेशजी शेळके, बाबूजी शेळके यांच्या मालकीचा संघ, त्यापैकी बाबू शेळके आपण पाहतोय स्क्वॉड मध्ये आहेत. आणि बघा हे आमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. विनोद भगत सर, सर हाय करा थोडस आपण. हो क्या बात आहे. अशी ड्रोन व्ह्यू ऑन स्क्रीन आमचे पंच विनोद भगत सर, त्यांना तुम्ही पाहिलं. हो टॉपेज लागली सिंगल मिळते. स्कोर मात्र पुढे सरकत असताना 29 धावा आमचे स्क्वेअर लेग पंच करता पाहायला मिळतात. गुरुनाथ पाटील सर तिसरे पंच आमच्या व्यासपीठावर आहेत, महेश मिसाळे सर. आणि प्रत्येक ठिकाणी हा ड्रोन आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मिकीला देखील घ्या आणि त्यांच्या मित्राला देखील घ्या त्या ड्रोन मध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग बॉल, वाईड बॉलचा इशारा. स्कोर झालाय तो 30 रन्स. 2 बॉलचा खेळ इथे बाकी अजूनही. तिसरं षटक सुरू आहे, पूर्वार्ध आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 2 चा. सबमरीन डिलिव्हरी थोडी खाली राहिली, कट करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झाला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला श्रीकांतने आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात, 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण धावा धाव फलकावर आहे 30. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी. यावेळेस चांगला फटका, गॅप मधनं बॉलला पाठवलं, एका टप्प्याने बॉल फरार. काऊ कॉर्नर सीमा पार. शेवटच्या बॉलवर आला तो चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 34 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. गुरुनाथ पाटील सर यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. आपल्या स्क्रीनवर ओम साई एमटीसी आणि त्याचबरोबर अँडी म्हात्रे यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू. आणि खरं तर क्रिकेट या खेळामध्ये भरपूर नाविन्य त्यांच्या युवा एज मध्ये आत्ताही त्यांनी केले प्राप्त. आणि क्रिकेट या खेळाची इत्तेमूळ माहिती ज्यांच्याकडे पाहायला मिळते आणि क्रिकेट या खेळाची भरपूर मोठी जाण असलेले गुरुनाथ पाटील सर. विनोद भगत त्यांनाही आपण पाहिलं काही वेळापूर्वी. विनोद भगत सर म्हणजे महेश मिसाळे सर सध्या व्यासपीठावर आहेत, तेही नेक्स्ट मॅच मध्ये असतील तेव्हाही त्यांनाही आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मात्र 1 मिनिटापेक्षा जास्त नको, कारण सामना तितकाच महत्वाचा आहे. कारण फायनलचा सामना आपल्याला भरपूर वेळ त्या सामन्याला द्यावा लागेल. नंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल. कोण ठरणार तो VPPL चा मानकरी सीझन नंबर 2 चा. वैभव स्मृती गत वर्षाचा चॅम्पियन पुन्हा फायनल मध्ये. आणि हे पाहताय सर्व आमचे संघ मालक, 8ही संघ मालक. खरं तर राहुलजी खरं तर यांचाही सहभाग महत्वपूर्ण आहे, कारण प्रीमियर लीग म्हटली की संघ मालक पुढे यायला पाहिजे संघ घेण्यासाठी. कारण आर्थिक गणित देखील महत्वाचं असतं. मनी मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट तितकंच महत्वाचं. 34 धावा आपण पाहतोय धावफलकावर 5 विकेटच्या मोबदल्यात. दोन ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रदीप पवार स्ट्राईकला 2 बॉल फेस केलेत, अजून एकही धाव त्याने बनवली नाही. आणि त्याच्या संवेद अक्षय शेळके 3 बॉल मध्ये 5 वर खेळतोय.
नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय शेळके, त्यांचेच बंधू बॉलिंग ट्रॅकवर आहेत, मंगेश शेळके. ते जेव्हा स्ट्राईकवर येतील तेव्हा मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळेल. आता आहे प्रदीप पवार, 34 धावा, पहिला बॉल मंगेशचा. राऊंड द विकेट आले, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला एक रन पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, थ्रो पाहिजे होता विकेटवर डायरेक्ट. गोलंदाज पुढे आला तोपर्यंत पाठीमागून एक धाव पूर्ण झाली, 2 धावा या बॉलवर आल्यात. आता नॉकआउट मध्ये स्पर्धा एक एक धाव इथे इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. पुढचा बॉल मंगेशचा, कमी गतीने टाकलेला बॉल बॅक ड्राईव्ह समोर, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. थ्रो साठी बॅकअपही आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे चुकी झाली आहे. या धावा मिळतील त्या एकूण 2 धावा, धावून काढलेली 1 आणि ओव्हर थ्रोची 1. बॉलरला बीट केलं, पहिला बॅकअप जो पाठीमागे होता त्यालाही बीट केलं आणि दुसऱ्याही बॅकअपला बीट केलं. या बॉलने थोडासा जास्त बाउन्स झाला बॉल आणि या 2 धावा महत्वपूर्ण. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 38 धावा, 38 रन्स. चला मॅचला आपण गती देऊया. इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला संतोषजी कोळेकर, संदीपजी कोळेकर यांचा संघ, आई भराडी माता आंबवडे खुर्द, दुसऱ्या बाजूला सुरेशजी शेळके, बाबू शेळके यांचा विराट स्मृती, जो सध्या टॉस जिंकून बॉलिंग साकारत असताना. पुढचा बॉल मंगेशचा, इथे अक्षरशः आपटून टाकला होता बॉल, मात्र लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती आणि डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. येस, वन बाउन्सचा इशारा आपण पाहतोय. अक्षय विरुद्ध आपण पाहतोय मंगेश. ब्रदर वर्सेस ब्रदर आणि सध्या वर्चस्व मंगेशचं जास्त पाहायला मिळत आहे. 2 बॉल डॉट टाकलेत सलगचे. छोटे बंधू आहेत, धाकटे बंधू बॉलिंग ट्रॅकवर, थोरले बंधू स्ट्रायकिंग एंडवर. इथे वाडी श्वारकर परफेक्ट लाईन हाताळली आहे. यॉर्कर लाईन टाकत असताना तुमची पाहायला मिळते अचूकता, भेदकता, ॲक्युरसी, कंट्रोल तुमच्या बॉलिंगवर आणि सर्व काही पाहायला मिळाले. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेट आले, तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, अगदी वाईड लाईनच्या थोडा आतमधून बॉल गेला आणि सलग 3 बॉल आले डॉट. इथे बॉल उडवलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रमेशच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलंय. यस, पंच तटस्थ पाहायला मिळतात, पोहोचलेत पॉपिंग ग्रीज मध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 40 धावा, 5 विकेट. हॅलो, हॅलो. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक कोण हाताळणार? रमेश आणि पृथ्वीराज यादवने थोडंसं त्याला टिप्स दिल्यात, कानमंत्र दिलाय की हे 6 बॉल तुला कसे टाकायचे. 40 धावा, 5 विकेट आपण पाहतोय. प्रदीप पवार स्ट्राईकला, 5 बॉल 4 वर खेळतात. अक्षय शेळके खेळतात 6 बॉल 7 वर. 40 धावा, 5 विकेट, म्हणजे 10 ची सरासरी 4 ओव्हर मध्ये. प्रोजेक्टेड स्कोअर इथे 50 पाहायला मिळतोय. आमचे मिकी आणि खरं तर त्यांचे मित्र नाव काय आणि नक्की कसला विचार करतायत? कुठला हिशोब चुकलाय तुमचा? कॅमेरा पुढचा बॉल यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता.
ऑन साइडला दिशा दिली आहे, सिंगल मिळते, स्कोर पाहायला मिळतोय 41 रन्स. कारण डीजे बंदेन बघा आमचे मिकी कसे निराश झालेत, हाताची घडी घातली आणि कंटाळा आलाय त्यांना. खरं तर डीजे मास्टरला विनंती, थोडं गाणं बिणं वाजवा जरा. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय, डिपॉझिट केलाय, ठोकलाय तो उत्तुंग षटकार. फलंदाज प्रदीप पवारची पावर इथे आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये एक पाय वाकवला, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हा षटकार ठोकलाय. ला 5. पहिल्या सत्रातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष. हो, अजून एक बॉल जाईल का? आणि गेलाय. अगदी उत्तुंग उत्तुंग आणि उत्तुंग. ह्यूज अँड ह्यूज अँड ह्यूज अँड ह्युमंगस. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा षटकार. यावेळेस लॉंगांचं क्षेत्र निवडलंय ते फलंदाज प्रदीप पवारने. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इथे पाहायला मिळतात आणि या गोलंदाजाला टार्गेट केलंय. बघा क्रॉस कॅमेरा अँगलने आपण पाहतोय हा फटकेबाजी फलंदाज प्रदीप पवारची. स्कोर झालाय तो तब्बल 53 धावा आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 53 रन्स ऑन बोर्ड. हा आहे दबाव, हा आहे दबाव. 2 षटकार मारले आणि लाईन अँड लेंथ बिघडली. नो +1 2 धावा या बॉलवर मिळतील आणि आता स्कोर आपल्याला जाताना पाहायला मिळेल तर 55 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल होता. मिडॉनला खेळाडू नाहीये, लॉंगर वरनं खेळाडू येतोय. फ्री हिटच्या बॉलवर दुसरीचा प्रयत्न हो आणि तिसरीचा प्रयत्न होणार आहे निश्चित आहे. हो आणि 3 धावा. हो अजून एक धाव पूर्ण होते. ये क्या हुए. चीट पाक डमडम. सिंगल होती, डबल आली, ट्रिपल आली आणि चौथी धाव आली. मोये मोये हो गया भाई. 59 धावा. फ्री हिटचा बॉल होता आणि प्रेझन्स ऑफ माइंड, समय सूचकता. क्रिकेट हा जेवढा शक्तीचा खेळ आहे तेवढाच युक्तीचा आणि बुद्धिमत्ता कौशल्याचा खेळ आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगलं कम्युनिकेशन दाखवलं, चांगलं कोऑर्डिनेशन दाखवलं प्रदीप आणि अक्षयने आणि 4 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल आता तरी झेलचित होईल का? हो कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार आहे. येस फलंदाज बाद होईल. 2 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर आणि स्कोर जाऊन थांबलाय 61 या आकड्यावर आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 30 बॉल मध्ये. ते विराट स्मृती या टीम समोर. लक्ष आहे या मॅच मध्ये 62 धावांचं 62 रन्स. विराट स्मृती या टीम समोर. अर्थातच सुरेशजी शेळके, बाबू शेळके यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला संतोष कोळेकर, संदीप कोळेकर, आई भराडी माता
आंबवडे खुर्द ज्यांनी बॅटिंग केली 61 धावा उभारल्या. काही वेळातच आमच्या मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. खरं तर या स्पर्धेला दमदार योगदान ज्या मान्यवरांचं आपल्याला पाहायला मिळालंय त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. हे आमचं मुख्य व्यासपीठ आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. आणि आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच प्रवीण वंडुस्कर सरांचा आवाज अर्थात महाराजांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ओमसा एमटीसी लेवल विनंती आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण ते क्षणचित्र खरं तर आमच्या ओमसा एमटीसी लाईव्हच्या मात्र या स्क्रीनवर दाखवायचे जिथे आपल्याला पाहायला मिळेल साम्राज्य विमेन्स वेअरचे प्रोप्रायटर त्याचबरोबर एक मराठी उद्योजक यशस्वी उद्योजक आणि मालविकी पठार असोसिएशनचे आधारस्तंभ योगेश धडाम साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. त्याचबरोबर साम्राज्य मेन्सवेअरचे आधारस्तंभ प्रकाश पवार साहेब अर्थात आप्पा यांचंही तिथे स्वागत आपण करतोय. त्यांचे आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत लक्ष्मण पवार साहेबांचं अर्थात दादांचं देखील आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. तीनही मान्यवरांचं आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ऑपरेटर त्याचबरोबर यशस्वी मराठी उद्योजक आणि वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ योगेश धडाम साहेबांचं आगमन होते. त्यांच्या समवेत साम्राज्य मेन्सवेअरचे प्रोप्रायटर आणि आधारस्तंभ प्रकाश पवार साहेब आप्पा यांचंही स्वागत होतं आणि त्याचबरोबर लक्ष्मण पवार साहेबांचं देखील अर्थात दादांचं देखील आगमन होत आहे. आपण तीनही मान्यवरांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत सुस्वागतम आणि विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं आमच्या मुख्य मंचावर आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने उत्तरार्धाकडे. प्रवीण वंडुस्कर सरांकडे ऐकूया आपण याची कहाणी या दुसऱ्या सत्राची. चला मॅचला होती सुरुवात. टार्गेट 62 धावांचा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ती पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट करण्यात आली विठ्ठल यांच्या बॅटमधून. 62 धावांचं लक्ष. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा विठ्ठल यांनी गोलंदाजी करत असताना खर्च केले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर फक्त 2 धावांचं षटक हाताळलं होतं पृथ्वीराज यादवने.
परंतु शेवटच्या षटकामध्ये अतिशय महागडं षटक 21 धावांचा आणि एक फायटिंग स्कोअर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये निर्माण झालाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले, स्ट्रायकर इनला पृथ्वीराज आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती कोणती धाव घेता नाही ते पाहायला मिळत नाही. पृथ्वीराज यादव महत्वाची मॅच आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पृथ्वीराजची भूमिका खूप महत्वाची आणि साम्राज्य मेन्सवेअरचे प्रोप्रायटर आदरणीय योगेजी धडाम साहेब, मराठी उद्योजक, यशस्वी उद्योजक आणि वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ, त्याचबरोबर आदरणीय प्रकाशजी पवार आप्पा, प्रोप्रायटर साम्राज्य मेन्सवेअर, त्याचबरोबर लक्ष्मणजी पवार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चौकार आला पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. याच कामगिरीसाठी मात्र सातत्याने आपल्या टीमला एक महत्वाचं योगदान देणारा खेळाडू राहिलाय पृथ्वीराज यादव. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 62 धावांचं लक्ष. सुरुवातीला वाटलं होतं की कुठेतरी सेमीफायनल क्रमांक 1 प्रमाणे हाही सामना या ठिकाणी कुठेतरी लो स्कोरर होतोय की काय, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर चला 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावफलकावरती 5 धावा लागल्या गेल्या. ओ माय गॉड, इथे मात्र काय घडलं जातंय. पृथ्वीराज यादवची महत्वाची विकेट, महत्वाचा खेळाडू माघारी परत असताना आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला आहे, परंतु ही विकेट खूप महत्वाची. प्रदीप पवारने पानेरी गावचा हा खेळाडू आणि काय कॅच पकडले. पहिल्या प्रयत्नामध्ये कॅच हातामधून निसटली होती, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र बॉलला घट्ट पकडलं आणि त्याच्यानंतर मात्र सेलिब्रेशन पहा. पृथ्वीराज यादव निराश चेहरा करत असताना मात्र पाठीमागे परतोय आणि निलेजी हमकर पाहत असतील की क्रिकेटमध्ये वेळ बदलतो आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम शेळके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आतापर्यंत जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खूप संघर्ष करावा लागतो. विजय मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आणि विजय मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तंत्र आणि कोणत्याही प्रकारचा मंत्र अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये अस्तित्वात आलेला नाही आणि इथून पुढे विजयासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच विराट स्मृती या टीमला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 62 धावांचं टार्गेट इथे दिलं गेलं. यावेळेस राम आले आणि एक सिंगल आले. पृथ्वीराज बाद झाल्यानंतर कुठेतरी प्रेशर मात्र क्रिएट झाला असेल. पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सूरज यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळले. आता 24 बॉलमध्ये 56 धावा. जमेची बाजू ही की बॅटिंग करणाऱ्या टीमकडून पृथ्वीराज यादव माघारी परतलाय. आता मात्र जास्तीत जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो डीजे थोडासा आवाज द्या. आता आपल्या फक्त 3 मॅचेस बाकी आहेत. 2 मॅचेस, माफ करा. डीजे आवाज द्या. 62 धाबांचं टार्गेट विशाल वरंडे गोलंदाजीवरती.
यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आता मोरणा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा विशाल वरंडे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता पृथ्वीराज बाद झाल्यानंतर जर या षटकामध्ये प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न राहील विशाल वरंडेचा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस समोर आले गॅपमधून बॉलला ढकल. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फक्त मिळेल ती एक सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या सेमीफायनलमध्ये जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असणाऱ्या संघानं धावा कमी केल्या. या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं चांगल्या धावा केल्या. अर्थातच या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर अंदाज बांधणं आजच्या दिवसामध्ये खूप चुकीचं ठरलंय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन. एका बाजूला आपल्याला संतोष कोळेकर आणि संदीप कोळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सुरेश शेळके आणि बाबू शेळके यांच्या संघ मालकीचा विराट स्मृती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला वाटलं होतं कुठेतरी विराट स्मृती हा संघ या सामन्यामध्ये पृथ्वीराज यादव या टीम मध्ये सहभागी होते. दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जसे पृथ्वीराज बाद झाले त्याच्यानंतर जर पाहिलं तर धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत आले फक्त आणि फक्त 8 धावा. विजय मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आयुष्यात संघर्षाशिवाय काही नाहीये. यावेळेस वेग भन्नाट वेगाचा चेंडू हाताळला विशाल वरंडे. याच वेगाने मात्र या खेळाडूला भरपूर ओळख निर्माण करून दिले आणि त्या वेगावरती स्वार होत असताना आणखीन एक आला निर्धाव बॉल. आता मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज विराट स्मृती या टीमला मात्र बॅकफुटला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती स्थिर. शेवटचा बॉल 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. आता शेवटचा बॉल 8 धावा धावफलकावरती. 4.36 ची सरासरी करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि फलंदाजी ते बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाजी ते बाद होतोय. राम जातोय माघारे. आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला. या डीजे नंतर राम बाद झाले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर कुठेतरी मॅचला कलाटणी देणारा झेल जर कुणी पकडला असेल या स्पर्धेमध्ये तर नाव प्रदीप पवार गाव पानेरी. चांगला कॅच पकडला. जिथून पुढे विराट स्मृतीला बॅकफुटला घेऊन जाणारा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आर्यन पवार यांचे लहान बंधू प्रदीप पवार चांगली कॅच पकडले. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्ष्मण शेळके आणि प्रतिस्पर्धी जर पाहिलं तर पाचगणी संघाचे एक सुपर डुपर खेळाडू विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतात. तिथे काय घडलं जात आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची होती सांगतात संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती स्थिर. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 62 धावांचं लक्ष्य. बॅकफुटला गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्रदीप पवार. आता मात्र संधी वारंवार मिळत नसते. पृथ्वीराजचा कॅच असा सुटला होता परंतु दुसऱ्या टाइम मध्ये आला होता. या बॉलवरती मात्र उलटा झेल घेण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. विठ्ठल यांच्याजवळ देखील ती क्षमता आहे
आक्रमकता करण्याची आणि विठ्ठल यांची कॅच सोडल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या बॅटमधून उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती स्थिर. आता स्वतः संघाचे संघ मालक बाबू शेळके यांच्या बॅटमधून आलाय पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा 6. येतोय हा खणखणीत दणदणीत षटकार. डीजे प्लीज. जरी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक बिग हिट या षटकामध्ये. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू शेळके नाम तो सुना ही होगा. आता मात्र स्वतःचे संघ मालक काय हार्ड हिटर बॅटिंग करत असताना आयकॉन गेलाय आणि आयकॉन नंतर जर पाहिलं तर स्वतः संघाच्या संघ मालकाने जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. पाच बॉल आतापर्यंत खेळ संपला. 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस रनआउटची संधी परंतु एक चिक्की सिंगल कंप्लीट केली. 3 षटकांचा इथे खेळ संपला. आता 12 बॉलमध्ये 39 धाबांची गरज. सामना अजून देखील बनू शकतो. मॅच मध्ये येण्याची क्षमता आहे. दोन्ही खेळाडू क्षमता पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये आता 39 धाबांची गरज. तर भारत विरुद्ध पाकिस्तान खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज अनेक नवी मुंबईमध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धा परंतु भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच सुरू आहे आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणामध्ये आज या मॅचचा आनंद घेत असताना 116 धावा आतापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या आणि 2 विकेट 27 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 116 धावा पाकिस्तान या टीमच्या धावफलकावरती. आज एक महत्त्वाची मॅच कारण की प्रेक्षकांना जर काय पाहिजे असतं तर भारत विरुद्ध पाकिस्तान याची पसंती आणि संध्याकाळी मात्र आयोजक कमिटीला विनंती असेल तुमचे जे काही फटाके असतील ते थोडेफार शिल्लक ठेवा कारण की संध्याकाळी जरूर वाचतील कारण की भारत विरुद्ध पाकिस्तान ज्या मॅचचे प्रत्येक भारतीयांना अगदी आणि विनोदजी भगत सरांना एक गिफ्ट देखील आहे संध्याकाळी. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली. 23 धाबा धावफलकावरती आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत. 39 संतोष शेळके. धनगर प्रीमियर लीग जे सानपाडामध्ये संपन्न झाल्याने त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा किताब जर कुणाच्या नावावरती राहिला तर ते संतोष शेळके. या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर आत्तापर्यंत चांगल्या विकेट त्यांनी प्राप्त केलेत आणि या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी राहिले संतोष शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पहा फटका चांगला आहे. आतापर्यंत ज्या गोलंदाजाचा बोलबाला राहिला त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा 6. षटकार इथे पाहायला मिळतोय.
यावेळेस कमबॅक केलाय एक डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती आता 10 बॉलमध्ये 32 धावा. पण 10 बॉलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 10 बॉलमध्ये 5 षटकार मारायचे आहेत. 5 षटकार जर आले तर मात्र या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर समारा फायटर्स अगेन्स्ट टीम वैभव स्मृती 6 चेंडू 22 धावांची मॅच बनली होती. मॅच फसली होती परंतु वैभव स्मृती या संघानं शेवटच्या 3 बॉलवरती 6 धावांची गरज असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राजू मोहिते यांनी षटकार खेचला आणि सामना जिंकून दिला होता. 2 धावा आल्या संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती. आता 9 बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 9 बॉलमध्ये अजून देखील 5 षटकार 5 ते 6 बॉल जर निर्धाव आले तर या मॅच मध्ये चांगली सेफ बाजू आपल्याला पाहायला मिळते. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. 1 धाव आले वेगाने. दुसरीचा इथे प्रयत्न 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावा आल्या. आता 8 बॉल मध्ये अजून देखील 28 धावांची गरज. नेक नाम बनाने के लिए सालों साल लगते हैं लेकिन बदनाम होने के लिए एक पल काफी था. इथून पुढे जर पाहिलं तर आतापर्यंत संतोष यांची चांगली गोलंदाजी राहिली परंतु 2 खराब बॉल राहिले तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी देऊन जातील प्रतिस्पर्धी संघ अर्थातच विराट स्मृती 11 या संघाला. जिंकण्याच्या समसमान संधी जरूर आहेत परंतु इथून पुढे जास्त प्रयत्न करावे लागतील कारण की बॅटिंग करणाऱ्या संघाला बाबू शेळके यांची बॅट बोलू लागले. स्वतः या टीमचे टीम ओनर आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांचे बॅट स्विंग आपण पाहतोय अगदी प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारण्याची किमया आणि किमयागार खेळाडू स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर 'आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पाच बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. टार्गेट इथे दिले गेल्या 62 धावांचं. शेवटचा बॉल यावेळेस ऑनसाइडला चांगला स्ट्रोक इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे मात्र बॉल अगदी पायामधून. कालच्या दिवसामध्ये असाच बॉल इथे सुटला होता आणि या 22 धावांची गरज असताना कालच्या दिवसामध्ये आपण सामना खऱ्या अर्थानं वैभव स्मृती या टीमच्या बाजूने निकाल लागला होता. आता या षटकातील शेवटचा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता अजून देखील जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. पण मॅच अजून देखील बनू शकते कारण की कालच्या दिवसातील इतिहास पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये तसंच काही समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 23 ची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर आता विठ्ठल येथील शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक कुणाला दिलं जाईल. स्लॉग षटक खूप महत्वाचं. स्लॉग षटकाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती दिली जाते. सेमीफायनलची महत्वाची मॅच आपण पाहतोय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 हे घमासान. सेकंड सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये जर पाहिलं तर वैभव स्मृती 11 हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि आता मात्र या दोन संघांमधून कोणता संघ विजय प्राप्त करून सेमीफायनल मध्ये धडक मारेल. शेवटचं षटक 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. प्रदीप पवार यांनी केलेली शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग, त्यांनी पकडलेले कॅच, यामुळे बऱ्याच काही गोष्टी आहेत यामध्ये प्रेशर निर्माण झाले टीम विराट स्मृती या संघावरती आणि आता मात्र
6 बॉल 23ची आवश्यकता. सुरुवातीच्या बॉलवरती जर 2 आक्रमक हल्ले आले तर मात्र या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि सुरुवातीचे जर 2 डॉट बॉल आले तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढू शकतो. 6 बॉल 23 धावा. पण जर तर आणि बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला बोलायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्रमोद आलेत. यावेळेस समोरच्या दिशेत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावाले 1 धावे ते घेतली जाते. आता मात्र स्वतः टीमचे टीम ओनर बाबू शेळके यांनी मात्र जबाबदारी स्वीकारली. 5 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 22 धावा. 5 बॉल 22 धावा. मॅच बनू शकते, मॅच बनवावी लागेल. अगदी स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. ते बाबू शेळके यांना संधी चालून आले स्वतःला सिद्ध करण्याचे, कारण की त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आले, चांगले षटकार आलेत. आणि इथून पुढे या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र चालून आले. संधी मिळत नसते तर संधी मिळवावी लागते, परंतु बाबू शेळके यांना ही संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. टीम अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. इथे स्वतःला भक्कम बनवत असताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल. विराट स्मृती या संघाचे टीम ओनर अर्थातच बाबू शेळके यांना 5 बॉलमध्ये अजून देखील 22 धावांची गरज आहे. दोन धावांची ती 2 धावांची पॅनल्टी. अगदी या अगोदर देखील आम्ही ती पॅनल्टी दिली होती. डगआउट सोडून जर तुम्ही जर तुमचा गेला तर तुम्हाला मात्र 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. आणि ती पॅनल्टी दिली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता जे 5-22चं समीकरण होतं ते मात्र 5-24 होईल. आणि 5 मध्ये आता 4 षटकाराची गरज आहे. पण एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर साम दाम दंडभेद या सर्व नीतीचा वापर करा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जे काही क्रिकेटची नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करा. आणि हे करत असताना जर पाहिलं तर कुठेतरी डगआउट सोडून बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू गेले आणि त्याच्यानंतर पंचांनी मात्र आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली गेली. आता 5 बॉलमध्ये 24 धावांची गरज. पाच 24ची गरज असताना आलाय दमदार रुबाबदार वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा बाबू शेळके यांच्या बॅटमधून लांबलचक. प्रयत्न केला जाणार नाही, कारण की बाबू शेळके यांना स्वतःवरती आत्मविश्वास आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आहे. आणि कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवलाय. आणि एखादा नकारात्मक बॉल जरी आला तरी देखील या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. काल देखील असं चित्र निर्माण झालं होतं. आणि यावेळेस क्लीन बॉल पायवरती उचल आणि ती चुकी झाली फलंदाजाची. बॉलने घेतला यष्ट्यांचा वेध. महत्वाची विकेट, ज्या विकेटवरती मात्र सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या ती विकेट मात्र माघारी परत असताना बाबू शेळके बॅक टू डगआउट. मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल, 13 बॉलमध्ये 36 धावांची एक घणाघाती खेळी आपण बाबू शेळके यांची पाहिली.
महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्या टीमला खऱ्या अर्थानं जिंकून देण्यासाठी शक्य तेवढे संपूर्ण प्रयत्न बाबू शेख यांच्या माध्यमातून झाले आणि मॅनेजमेंट कमिटीला आम्ही विनंती करू की आपण फायनल मॅचची तयारी करा. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी फायनल मॅच या ठिकाणी खेळणार आहोत. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. आता कोणती धाव मात्र ते घेतली जात नाही. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जय पराजय यामधील निकाल स्पष्ट करून देण्यासाठी एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय, चौकार आलाय आणि सामना मात्र ते जिंकलाय टीम आई भराडी माता आंबोडी खुर्द. विशाल वरंडे